धन्यवाद. सर्वप्रथम मी आयोजकांचं आभार मानतो की मला त्यांनी बोलण्याची संधी दिली या प्लॅटफॉर्मवर. मी प्रतिदा स्वतःला इंट्रोड्यूस करतो. मी कुणाल मुळे. मी सध्या ठाणे कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहे. तसं बघायला गेलं तर मी ठाण्यामध्ये 2020पासून आलो. यापूर्वी मी पुण्याला होतो. 2020ला मी नगररचनाकार म्हणून ठाण्यामध्ये एंटर झालो. तेव्हा मी पोखरणिकला राहायचो. मग आमचा सकाळी मॉर्निंग वॉकचा पाथ असायचा. शास्त्रीनगर, लक्ष्मीनारायण, सुरेंद्र इंडस्ट्रीज, घाणेकर, बेथनी आणि परत बॅक टू पोखरणिक. तिथे एक छोटीशी एक कॉम्प्लेक्स होती, देवदयानगर म्हणून, लक्ष्मीनारायणच्या एक्झॅक्टली समोर. तर ते मॉर्निंग वॉक करता करता आम्ही ॲक्च्युली ती बिल्डिंग पडताना बघितली. त्यानंतर निळे पत्रे लागले. त्यानंतर एक्स्केवेशन सुरू झालं. आता असं वाटतं की कुठं कुठं निळे पत्रे दिसले की छान वाटतं जरा, की बाबा ठीक आहे, रिडेव्हलपमेंट सुरू व्हायला हळूहळू. त्यानंतर मी ठाणे कॉर्पोरेशनला जॉईन झालो शहर विकासमध्ये रिसेंटली. तेव्हा मला ठाणे शहरातल्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत ओळख झाली. ते मी तुम्हाला ब्रीफली सांगेल आणि नंतर मी तुम्हाला सांगेल की ते रिडेव्हलपमेंटला कसं लागून आहे. राज्य सरकार यावेळेस ठाणे शहराला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेतलेत. त्यातला माझ्यासाठी आणि सर्व ठाणेकरांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घोडबंदर रोड आणि त्याची ट्रॅफिक. त्याला टॅकल करण्यासाठी राज्य सरकारने ठाणे कोस्टल रोड नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जागा ॲक्विजिशन झाले आहे, जागेवर बांधकाम सुरू पण झालेलं आहे. त्याचे 2 टप्पे आहेत. ठाणे कोस्टल रोड 1 जो खाडीगाव टोलनाक्यापासून खाडीला लागून तो परत पूर्ण गायमुखपासून फाउंटन हेड, आपल्या फाउंटनचं चौक, आणि इकडं खाली खाडीगाव टोलनाक्यापासून कोपरी, पटणीवरनं ब्रिजवरनं पटणी ते डायरेक्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, एलिव्हेटेड डेडिकेटेड फ्रीवे. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातलं एक जे बॅरियर आहे, नॅचरल बॅरियर, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याला टॅकल करण्यासाठी MMRDA संजय गांधी पार्कमधून ट्विन टनल कन्स्ट्रक्शन करते, जे बोरिवलीवरनं सरळ येईल. आपल्या मुल्लाबाग आगार आहे युनिवेक्स कंपनी, तिथून ते सरळ जाऊन गायमुखला आपल्या ठाणे कोस्टलला अटॅच होईल. सायमल्टेनियसली 3 रोड्स आपण नवीन बांधकाम करतोय, जे पुढं आपल्या खाडीच्या पलीकडे जाऊन वसई विरार अलिबाग कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग आणि ह्या सगळ्यांना कनेक्ट करतील. बुलेट ट्रेन आहेच. बुलेट ट्रेनपासून ठाणे स्टेशन हे बुलेट ट्रेनचं भारतातलं सर्वात मोठं स्टेशन होईल. त्याच्यापासून ठाणे नागपूर, ठाणे हैदराबाद वाया पुणे, तिथं तो पोटेन्शियल जे जनरेट होणार आहे त्याच्यामध्ये 400 हेक्टरमध्ये आम्ही लोकल एरिया प्लॅन करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, डाटा सेंटर्स, त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीज आणि त्याच्यामध्ये अलाइड रेसिडेन्शियल युजर्स. हे मेट्रो 4 आहे, मेट्रो 4A आहे, ठाण्याची इंटरनल मेट्रो आहे. आता हा प्रश्न आहे की हे सगळं मी सांगतोय रिडेव्हलपमेंटच्या एक्सपोमध्ये का? तर हे सगळे प्रकल्प पूर्णत्वास होतील जवळपास 2029पर्यंत, जे की तुमच्या विजनला पण अलाइन होते. म्हणजे तुमचं 2030, आमचं 29. तर हे एक्झिक्यूट झाल्यानंतर ठाण्यामध्ये हाऊसिंग डिमांड इतकी प्रचंड वाढणार आहे. कारण तुम्ही जर विचार केलात ना, ठाण्यामधून कुठल्याही गावाला एक्झिट किंवा कुठल्याही शहराला एक्झिट करायची असेल, देर इज अ डेडिकेटेड फ्रीवे. आनंदनगर साकेत आहे, चेंबूरचा आपला फ्रीवे तो आनंदनगरला येऊन साकेतलाच येऊन टाकतो. म्हणजे जर थ्रू ट्रॅफिक असेल तर ती वरच्यावर जाईल, ज्यांना ठाण्याला यायचे तोच खाली उतरेल. आता हेच्यानंतर एक माणूस काय विचार करेल, मी बोरिवलीला माझी ऑफिस असेल ना, तर मी बोरिवलीवर काय थांबू? त्यापेक्षा मी इकडं निळकंठ वुड्सला येतो, 10 मिनिटामध्ये ते टोनल क्रॉस करायचं आहे मला, आणि ठाणे इज वे चीपर दॅन मुंबई इफ यू कम्पेअर. तर ही जी डिमांड होणार आहे, तर ही डिमांड आपल्याला कॅप्चर करायची असेल ठाणे कॉर्पोरेशनला, राज्य सरकार सर्वस्वी प्रयत्न करते हे सगळे इन्फ्रा प्रोजेक्ट आणून. सायमल्टेनियसली रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजचे भरपूर आहेत. आता हे जर डिमांड मीट करायची असेल तर त्याला 2च पर्याय आहेत. एक तर ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट, ती सिटी कोरमध्ये तर पॉसिबल नाही आहे. आणि आता आपल्या ठाणे सिटीमध्ये जो कोर एरिया आहे तो आता हळूहळू रिडेव्हलपमेंटला येऊ लागला आहे. त्यांचं 30 वर्षाच्या पेक्षा जास्त इमारती झालेल्या आहेत. आणि ह्या जर हाऊसिंग डिमांडची, आणि कितीही तुम्ही बाहेर कितीही मोठे संकुल बांधा, जे सिटीचा चार्म असतो तो बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे ठाणे स्टेशनचा एरिया तो मेन एरिया आहे, तो तुमचा कोर आहे. आता तिथं तुम्हाला रिडेव्हलपमेंट आणि हाऊसिंग डिमांड करायची असेल तर आजच्या स्थितीमध्ये रिडेव्हलपमेंटशिवाय पर्याय नाही. रिडेव्हलपमेंट का केलं पाहिजे तुम्ही सोसायटीनी? तर त्याचे 2-3 आहेत. त्याच्यामध्ये 2 पैलू आहेत. एक तर तुमचं स्टँडर्ड, तुमचं लिव्हिंग, आणि त्यामध्ये थोडंसं आमचा TMCचा फायदा. तुमचं लिव्हिंग ऑफ कसं आहे, पूर्वी स्टँडर्ड इमारती होत्या, त्याच्यामध्ये बेसिक ॲमिटीज लॅक करत होत्या.
आता नवीन जो नियमावली आली आहे त्याला आपण UDCPR म्हणतो. त्यामध्ये UDCPRमध्ये शासनाने खूप साऱ्या अमेनिटीज आता मॅन्डेटेड केल्या आहेत डेव्हलपरला आणि आर्किटेक्ट्सला. तुम्ही एक्झाम्पल सांगायचं मग तर आता मी तुम्हाला रेग्युलेशनमध्ये बोर नाही करायचं, पण रेग्युलेशन 9.31 त्याच्यामध्ये तुम्ही सोसायटी ऑफिस, क्रेश, जिम्नॅशियम, त्यानंतर 10% ओपन स्पेस, अमेनिटीज त्यात जे आहेत ते ह्या पूर्वी स्टँडअलोन इमारतीमध्ये ह्या लॅक करतात. तर ह्या जर तुम्ही डेव्हलपमेंटला आलात तर ह्या सगळ्या अमेनिटीज आणि सोशल अमेनिटीज तुम्हाला भेटतात. त्यानंतर दुसरा बसतो सेफ्टी इश्यू. बांधकाम कितीही चांगलं असलं तरी त्याचं एक एज असतं सर्टन. त्या एजनंतर ते बांधकाम थोडंसं धोकादायक होऊ शकतं. धोकादायक इमारतीत राहण्यापेक्षा जर तुम्हाला मोठा फ्लॅट आणि ॲम्युनिटीज आणि थोडंसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर अपलिफ्ट होत असेल तर रिडेव्हलपमेंटला ऑप्शन चूज करायला म्हणजे प्रॉब्लेम्स काय. आता हे दोन तुमचे झाले. ठाणे कॉर्पोरेशनसाठी काय, तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला जाल सिटी रोड्स वाईड होतील, जो की आता आपण म्हणू शकतो ठाणे स्टेशन एरिया हा स्टेशनचा ट्रॅफिक म्हणजे सगळ्यांनाच माहिती. तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला जाल त्याच्यामुळे आम्हाला रोड वाईडन भेटतील, त्याच्यामुळं ट्रॅफिक इज आउट होऊन जाईल. आणि चौथं म्हणजे ऑब्व्हियसली प्रॉपर्टी टॅक्स हे आम्हाला भेटत राहील. हे आमचं एक छोटंसं आमचे बेनिफिट्स आहेत. आणि ऑब्व्हियसली रिडेव्हलपमेंट करते वेळी तिथं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, सोलर पॉवर जनरेशन आहे, जे स्मार्ट वे ऑफ लिव्हिंग असतं. म्हणजे आपण पूर्ण भारत म्हणा पूर्ण किंवा जग म्हणा आता सध्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटला खूप फोकस करतं. जे जुन्या स्टँडअलोन छोट्या इमारती होत्या त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रकारे आता UDCPR फोर्स करतं डेव्हलपर्सला आणि आर्किटेक्टला सुद्धा की नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा. त्याच्यामुळे अल्टिमेटली एंड प्रोडक्ट हे तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. तर मी जॉईन झाल्यानंतर मला असं वाटतं रिडेव्हलपमेंटमध्ये 4 पिलर्स आहेत, 4 स्तंभ म्हणता येईल किंवा 4 स्टेक होल्डर्स जे खूप क्रुशल आहेत. एक म्हणजे तुम्ही लोक, सोसायटी आणि पर्यायाने त्यांचे मेंबर्स. दुसरे आहे डेव्हलपर्स. तिसरं आहे आर्किटेक्ट्स अँड PMCs. आणि चौथा छोटासा आमचा TMC. तर याच्यामध्ये ह्या 4 स्टेक होल्डर्समध्ये सुरुवात तुम्ही करायची आहे, कारण तुम्ही सुरुवात केल्याशिवाय पुढचे काहीच अनेबल होत नाहीत. याच्यामध्ये हे डिस्कशन झाल्यानंतर मला असं वाटलं की TMCकडनं पण काय एफर्ट दिले पाहिजेत, सो दॅट आपली सिटी कोर एरिया आणि पर्यायाने जिथं कोणी आपण रिडेव्हलपमेंटला आहेत ती पटकन होऊन आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सिटीचं लवकरात लवकर झालं पाहिजे. तर आम्ही प्रचंड आमच्या याच्यामध्ये डिस्कशन केलं, हे केलं. TMCला आम्ही आता हे सगळे तुम्ही जे नंबर्स आत्ता मी बघितले की 100-400 जवळपास रजिस्टर झालेले आहेत. एवढं क्वांटम जर मोठं असेल तर TMC विल मेक शुअर तिथे एक आम्ही डेडिकेटेड रिडेव्हलपमेंट सेल स्थापन करू, विच विल ओनली लुक आफ्टर दिस रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. त्यानुसार ते प्रपोजल रिसिव्ह झाल्यानंतर कसं ते पूर्णत्वास जाईल, म्हणजे CC कशी भेटेल आणि CC नंतर OC पर्यंत कसं लवकरात लवकर हे ढकलता येईल याचा पुरेपूर प्रयत्न हा TMC करेल. आमच्याकडे ऑनलाईन BPMS सिस्टीम सुरू आहे, सॉफ्टेक आहे. ह्या सिस्टीमची एक खासियत आहे ना की पूर्वी कशी फाईल कुठं आहे, कुठल्या स्टेजला आहे, लोकांना कधीच नाही कळायचं, फक्त फाईल आहे. आता BPMS हे सॉफ्टेक सिस्टीममध्ये कसं झालं, तुम्हाला घर बसल्या मेसेज येतो की डेप्युटी इंजिनियरकडनं एक्झिक्युटिव्हला गेले, एक्झिक्युटिव्हकडनं ADDP सरांकडे गेले, ADDP सरांकडनं कमिशनर सरांकडे गेले. मग तुम्हाला समजा वाटले की अरे एक्झिक्युटिव्ह नंतर पुढं फाईल ADDP गेलीच नाही, का नाही गेली. मग तेव्हा ते तुम्हाला एक रिअल टाईम मॉनिटरिंग आणि सगळं रियालिटी चेक भेटतो. आणि ही सिस्टम आम्ही जवळपास 3 वर्षापासून कामात आहे. त्यामध्ये थोडे बिट्स अँड पीसेस प्रॉब्लेम्स होते, पण ते रेक्टिफाय होत होता. ती जवळपास ऑलमोस्ट परफेक्ट झाले. नॉट परफेक्टली परफेक्ट कधी होत नाही, पण ऑलमोस्ट परफेक्ट झाले. आणि तिसरी गोष्ट, रिडेव्हलपमेंट सेल स्थापन झाल्यानंतर रेग्युलर वेनी TMCच्या लेवलवर मिटिंग घेण्यात येईल प्रत्येक प्रपोजल वाईज. ही या प्रपोजलमध्ये काय अडथळा आहे, कुठं अडलंय, बरं हे काय अडथळे असतील तर ते कोण रेक्टिफाय करणं आवश्यक आहे, सोसायटी करणं आवश्यक आहे का, डेव्हलपर करणं आवश्यक आहे का, आर्किटेक्ट आणि PMCने रेक्टिफाय करणं आवश्यक आहे. ते एक वीकली रिव्ह्यू घेऊन किंवा मंथली एकदा रिव्ह्यू घेऊन हे प्रकरण कसं पुढे जाता येईल हे त्याप्रमाणे आपण TMC ही खूप प्रयत्न करेल त्या बाबतीत. आता जसं आम्ही काही टेबलवर पुटअप करतोय तसं तुमच्याकडनं पण आमच्या काही अपेक्षा आहेत. तर 4 पिलर्सपैकी बाकीच्या 3 पिलर्सला, तर सर्वात पहिले म्हणजे सोसायटीजला. सोसायटीची सर्वसाधारण सभा ही रिडेव्हलपमेंटबद्दल निर्णय घेण्याचं सर्वोच्च संस्था आहे, असं परवाच एक मागच्या आठवड्यामध्येच माननीय उच्च न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. त्याच्यामुळं तो तुम्हाला खूप मोठा रिलीफ आहे. म्हणजेच जनरल बॉडी तुमची सोसायटीची हीच निर्णय घेऊ शकते की कोण केव्हा रिडेव्हलप करायचं, कोणासोबत करायचं
आणि कशा प्रकारे करायचं, त्याला कुठंही कोणालाही विटोचा अधिकार नाही आहे. सो हे जर तुम्ही रिडेव्हलपमेंटचा खरंच तुमचा प्रयत्न असेल तर तो लवकरात लवकर कसं एक्झिक्यूट करता येईल ही तुमची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट, हे मी वारंवार सांगतो की स्टँड अलोन डेव्हलपमेंटपेक्षा एक माझी प्लॅनर म्हणून एक विनंती आहे की तुम्ही क्लस्टर बेस्ड रिडेव्हलपमेंटला प्रयत्न करा. म्हणजेच तुमची एक इमारत नाही, हा रस्ता तो हा रस्ता, मध्ये 4-5 इमारती जे काय असतील तो तुमची बसा, बोला, आणि ह्याच्यामुळं सगळं फिजिबिलिटी पण वाढते. आणि त्याच्यामध्ये जेवढा लार्जर एरिया तेवढे ओपन स्पेसेस लार्ज, तेवढे ॲमिनिटीज लार्ज. तो एका प्रकारे सिटी कोअरमध्ये तुम्हाला लांबच्या जागे सोसायटीजमध्ये जे ॲमिनिटीज आहेत ते जर सिटी कोअरमध्ये भेटले तर त्यापेक्षा उत्तम काहीच नाही. त्याच्यामुळं स्वतःच्या बिल्डिंग पुरता न करता आजूबाजूच्या 4 इमारती घ्या, बसा, डिस्कस करा, आणि त्यानंतर मात्र त्या प्रकारे अप्रोच करा. स्टँड अलोन डेव्हलपमेंटपेक्षा ग्रुप रिडेव्हलपमेंट ही केव्हाही चांगली आहे आणि एंड युजरलाच कामाची आहे. आमच्यासाठी स्टँड अलोन जरी दिलं तर आम्हाला परमिशन देणं भागच आहे, आणि ग्रुपमध्ये आलं तरी पण देणं भागच आहे. पण ग्रुपमध्ये आलं तर आम्हाला जरा बरं वाटेल की बाबा प्लॅनिंग चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, आणि सिटी कोअरमध्ये एक छान प्रकारे सिटीजन्स लाईफ जगत आहेत. डेव्हलपर्सकडनं एक अपेक्षा आहे की प्रॉमिसेस तेच द्या जे तुम्ही डिलिव्हर करू शकू. अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस न दिलेले केव्हाही चांगले, त्याच्यामुळं प्रोजेक्ट डिले होतो, सगळा हे होतं, आणि रिडेव्हलपमेंटवर थोडासा विश्वास कमी होतो. टाईमली डिलिव्हरी आणि क्वालिटी मटेरियल, कन्स्ट्रक्शनचं क्वालिटी खूप चांगली मेंटेन करा आणि टाईमली डिलिव्हर करा. त्याच्यामुळं CC to OCचा प्रवास हा खूप सुकर होऊन जातो आणि पर्यायाने सगळ्यांना त्यांच्या हक्काची गरज लवकरात लवकर भेटता येईल. आणि आर्किटेक्ट्स आणि PMCकडनं हेच अपेक्षा आहे की जे काय आमचे अधिकारी क्वेरीज काढतात ते लवकरात लवकर रेक्टिफाय केले पाहिजेत. त्याच्यामध्ये टाईम स्टॉल न करता लवकरात लवकर जर रेक्टिफाय केले तर आमच्या अधिकाऱ्यांना पण त्याची एक लवकरात लवकर प्रपोजल CC पर्यंत नेण्यामध्ये मदत होते. तर ह्या आमच्या अपेक्षा, आणि तुम्ही फक्त पुढे तुमची पहिली स्टेप पुढे घ्या. TMC ही नेहमी कटिबद्ध राहील की तुमचं प्रपोजल कसं पूर्णत्वास जाईल, आणि आपण सगळे 4 पिलर मिळून ठाणे सिटीला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करूया, हीच माझी अपेक्षा आहे. मला बोलण्याबद्दल वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय.